बातम्यांचा आढावा आपण पूर्ण केला. यानंतर काही बातम्या सविस्तर. बातमी बीडमधून आहे. बीडमध्ये वळवाच्या पावसाचा फळबागांना मोठा फटका बसलाय. आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव इथल्या शेतकऱ्यानं 2 एकरवर डाळिंब बाग जोपासली होती. मात्र पावसामुळे या फळबागेचं मोठं नुकसान झालंय. पुढच्या महिन्यात हे डाळिंब बाजारात विक्रीसाठी जाणार होतं, पण त्याआधीच बागेचं नुकसान झालंय. या बागेतून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. बीड जिल्ह्यातला शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करताना पाहायला मिळतोय. मागील आठवडाभरापासून जो काही पाऊस सध्या बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे, त्याच पावसाचा परिणाम आपण या ठिकाणी पाहू शकतो. आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव या ठिकाणची ही सगळी दृश्य आहे. या ठिकाणी ही डाळिंबाची बाग जोपासण्यासाठी शेतकऱ्याचा जो प्रयत्न होता तो आपण या ठिकाणी पाहू शकतो. एक आच्छादन जे आहे ते कॉटनच्या कपड्याचं करण्यात आलेलं होतं. मात्र मागील आठवडाभरापासून जो काही पाऊस आहे त्या पावसाने ही अशी पद्धतीने ही नुकसान झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. खरं तर उन्हापासून बचाव करण्यासाठी त्याबरोबरच गारपिटीपासून बचाव करण्यासाठी हे आच्छादन जे आहे ते करण्यात आलेलं होतं. मात्र आठवडाभरापासून जो काही पाऊस सुरू आहे त्या पावसाने या डाळिंब बागेचं असं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. या बागेला जे आपण पाहिलं तर फळधारणा देखील सुरू झालेली आहे. मात्र अशामध्येच ज्यावेळेस तो बहार आला होता त्याच दरम्यान पावसाने जे आहे ते या ठिकाणी नुकसान केल्याचं देखील पाहायला मिळतंय. ही परिस्थिती केवळ बीड जिल्ह्यातलीच नाही तर इतर ठिकाणी देखील अशीच पाहायला मिळते आहे. आणि एकंदरीतच पाहिलं तर लवकरात लवकर याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी देखील या ठिकाणचे शेतकरी आपल्याला करताना पाहायला मिळते. विकास माने, एबीपी माझा, बीड. ठाण्यामध्ये आता 12 तासांसाठी उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उद्या सकाळी 9